आज आपल्या ऐतिहासिकाचा कडेगाव दाभाडे शहरातील आपल्या नगर परिषदेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि मावळ तालुक्यातील विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा ठिकाणी संपन्न होतोय। या सोहळ्याच्या निमित्तानं आवडपूर्वक आलेले ज्याच्या ताकामध्ये परिवर्तनाच्या काळामध्ये खाल्लं आणि आज ते केंद्रीय मंत्री आहेत असे आमचे ज्येष्ठ बंधू सहकार आणि उड्डाण मंत्री कल्याण मोहोळ, विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब जोगोडे, कृषी मंत्री आदरणीय कांतामामा भरणे, सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील, आपल्या मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार आदरणीय श्रीराम बारणे, विधिमंडळातील माझे सहकारी शंकरभाऊ मांडेकर, माझे सहकारी राज्याचे माजी मंत्री आणि आपल्या तालुक्याचे सुपुत्र संजय बाळासाहेब हिंगे, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार अमित गोडके, माजी आमदार विलास काका लांडे, आपल्या शहराचे सरदार श्रीमंत दाभाडे सरदार घरातील सर्व मान्यवर, माजी आमदार आदरणीय रमणीकाताई ढोरे, आदरणीय बबन भाऊ, आदरणीय गणेश बाप्पा, आदरणीय मौली भाऊ, गणेश भाऊ मांडे, सर्वच मान्यवर, आदरणीय रमणी भाऊ गडे साहेब, मोठ्या संख्येने उपस्थित मावळ तालुक्यातील आणि आपल्या शहरातील वडीलधारी माझा माई भगिनी, सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो, आज आपल्या ऐतिहासिक अशा शहरातील डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार भवन असलेल्या आपल्या नगर परिषदेची इमारत तिचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आणि या सर्व कामाच्या निमित्तानं, भूमिपूजनाच्या आणि लोकार्पणाच्या निमित्तानं मान्यवर देखील या ठिकाणी आले। मी सर्वच मान्यवरांचं मावळच्या जनतेच्या वतीने देखील मनपूर्वक स्वागत करतो। आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहण्याबद्दल आभार व्यक्त करतो। आज दीपावलीचा दिवस आहे। अनेक मंत्रिमंडळाचे सहकारी देखील काही ठिकाणी भेटून गेले, काही खासदार देखील भेटून गेले, आमदार आमच्या मंत्रिमंडळाचे सहकारी भेटून गेले आणि नामदार पंकजाताई या देखील आता येत आहे। दादांची प्रकृती ठीक नसल्यामुळे रात्रीपासून सांगण्यात आले की मी उद्या बरं वाटलं तर निघणार आहे, परंतु दादांची देखील प्रकृती बरी नसल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम रद्द केले। परंतु या शहरातील विकास कामांचा किंवा तालुक्यातील विकास कामांचा भूमिपूजन समारंभ होत असताना या मावळच्या मायबाप जनतेने मला 6 वर्षापूर्वी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली। पुन्हा मागच्या वर्षी जवळपास आता 1 वर्ष पूर्ण होत आलं, पुन्हा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आणि 6 वर्षाचा जवळपास कार्यकाळ म्हणत असताना सुरुवातीच्या 2019-20 मध्ये कोरोनासारखी महामारी आली। मध्यंतरीच्या काळामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि 6 वर्षाचे साधारणतः 4.5 वर्ष आम्हाला या मावळच्या विकास कामांकरता संधी मिळाली आणि 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आणि आमचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित दादा
मंत्रिमंडळाच्या अनेक नेत्यांनी या तालुक्याच्या भरघोसाच्या विकास कामांना भरपूर निधी दिला आणि त्यातून आपण प्रत्यक्षामध्ये कामं उभी करू शकतो. मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही या मायबाप जनतेला जे काही शब्द दिले ते शब्द देखील पूर्ण करण्यामध्ये आम्हाला यश मिळायला लागले आहे. आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं की आपल्याला आरोग्याची सुविधा मोफत मिळाली पाहिजे. याकरता आम्ही ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करू आणि याकरता देखील मागच्या 6-7 महिन्यापासून आपलं पाण्याचं ग्रामीण रुग्णालय जे आहे ते या जनतेच्या सेवेमध्ये सुरू झालं. अन्नाबरोबर 400 ते 450 सर्वसामान्य वाडापाड्यातले गोरगरीबांना त्या ठिकाणी उपचार घेतली. माझ्या आया बहिणी त्या ठिकाणी उपचार घेतात. माझी ताई एखादी डिलिव्हरी मिळाली तर त्या ठिकाणी मोफत देखील प्रसूती केली जाते. एक चांगल्या पद्धतीचं असल्यावर आपलं हॉस्पिटल आपलं खाण्यापाण्याचं सुरू आहे. लोणावळ्यामध्ये देखील आपण हॉस्पिटल सुरू केलं. तेही 4 महिन्यामध्ये सुरू होईल. याबरोबर वडगावची प्रशासकीय इमारत असेल, इंद्रायणी नदीवरच्या पूल असतील, पवना नदीवरच्या पुलांची कामं असतील, माझ्या आदिवासी भागातील वडेश्वरीतल्या विद्यार्थ्यांकरता एक चांगलं शिक्षण म्हणून आदिवासी विभागाकडून मुलांची एक चांगल्या पद्धतीचं हायस्कूल आणि मुलींचं वसतिगृह, मुलांचं वसतिगृह हे देखील उभं राहते. आणि ही सर्व कामं होत असताना मला देखील सांगायला अभिमान वाटतो या मावळच्या जनतेनं याच्या वेळी मला शब्द दिला त्या शब्दाचा पूर्ण करण्यामध्ये आदरणीय दादांनी देखील मोठं योगदान दिलं. आणि नुसता शब्द दिला तो आपला ठेवला असं नाही, ते प्रत्यक्षात कृतीतून देखील करून दाखवला. मागच्या 2.5 वर्षापूर्वी या नगर परिषदेच्या इमारतीचं भूमिपूजन आदरणीय दादांच्या शुभ हस्ते झालं. आज हे राजकीय व्यासपीठ नाही, परंतु राजकारणाचा भाग म्हणून काही मंडळींनी चर्चा केली की या नगर परिषदेचं नाव केशव प्रेम हेडगेवार आहे आणि आमदार राष्ट्रवादीचा आहे. हे परत नाव लावणार नाही. परंतु मला एवढं सांगायचं मावळच्या मायबाप जनतेला, हा सुनील शेळके भारतीय जनता पक्षामध्ये घडला, लहानाचा मोठा झाला आणि त्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये आज या मावळ तालुक्यात विकास कामं करतोय. त्या अजितदादांनी देखील मला कुणाचं नाव पुसण्याची शिकवण दिलेली नाही आणि त्या वाणीघाटमध्ये आम्हाला आपण घेऊन टाकतो. या पलीकडे आपण नवीन काहीतरी उभं केलं पाहिजे. या पलीकडे आपण तालुक्यामध्ये वेगवेगळ्या नागरिकांच्या सुविधेकरता वेगळी उपाययोजना केली पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय अण्णा तुम्ही केंद्रीय मंत्री म्हणून तुम्ही देखील रेल्वेचा प्रश्न असेल, विमान प्रवासाचा प्रश्न असेल, अपाय किंवा या भागातील काही रेल्वेच्या संदर्भातले प्रश्न असतील, हे तुमच्या माध्यमातून सोडवण्याचा आपण देखील प्रयत्न करता. परंतु सहकार मंत्री म्हणून आबासाहेब तुम्ही या ठिकाणी आलाय, तुम्ही माझ्या प्रेमापोटी आलाय, किती प्रवास करून आलाय, तुम्हाला शारीरिक किती वेदना आहे हे देखील मी जाणून नाही, तरी देखील तुम्ही आमच्या प्रेमापोटी आलाय. आज माझ्या भागात सहकार क्षेत्राचं काम चांगल्या पद्धतीने होत असताना या भागात एक कृषी उत्पन्न बाजार समिती देखील राहिले पाहिजे, ही देखील आमची इच्छा आहे. आदरणीय शासनाच्या ठिकाणी कृषी मंत्री आहे, मामा तुम्ही तर हक्काचे म्हणता, मागे तुमच्या हक्काचं म्हणून मागे बसत नव्हते, परंतु हक्काला आणि अधिकार सांगत असताना या ठिकाणी कृषी विभागातून देखील आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं स्टोरेज असले पाहिजे. आमच्या इथं फ्लोरिकल्चर चांगल्या पद्धतीनं मोठं उभं राहते, त्या फ्लोरिकल्चरला देखील एक चांगल्या पद्धतीचं इन्शुरन्स किंवा त्यांना मुनाफा कसा मिळेल याकरता एक धोरण आपण टाकलं पाहिजे. तुम्हाला मागणी आहे. आज मला इथं इंद्रायणी भाग तुम्हाला ते इंद्रायणी भागाचा पट्टा मी देतो. इंद्रायणी भाग हे आमच्या देखील मावळची ओळख आहे, मावळ मुळशीची ओळख असताना इंद्रायणी भागाला देखील एक चांगल्या पद्धतीचा दर्जा मिळाला पाहिजे, जागतिक निवडणुकी केला पाहिजे. याकरता आपल्या माध्यमातून प्रयत्न करावे अशी शेवटी लोकप्रतिनिधी म्हणत असताना किंवा राज्यातले मंत्री या ठिकाणी आल्यावरती माझी देखील अपेक्षा आहे. अनेकांना वाटलं की उद्याच्या काळामध्ये उद्या म्हणजे आज आदरणीय अजितदादा येणार आहे
आणि दादा येणार करण्यावरती सुधीरने बराच मोठा तामझाम केला. आता तामझाम केला त्याचा अर्थ काही पुन्हा काढला मला माहित नाही, परंतु माझा तामझाम किंवा मला हा सगळा माझ्या नेत्याच्या स्वागतासाठी ज्यावेळेला आम्ही करत असतो त्यावेळेला आम्ही देखील आमच्या नेत्याकडे अपेक्षा व्यक्त करत असतो की येणाऱ्या काळामध्ये राहिलेल्या 4 वर्षामध्ये माझी एक साधी मागणी आहे. क्रीडा मंत्री म्हणून कोकणे साहेब होते, परंतु त्यांना मुख्यमंत्री मोदींनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये दौरा दिला म्हणून ते आले नाही. परंतु आता तुम्ही 2 प्रमुख मंत्री आहात. मावळ तालुक्यात 4 वर्षात पहिली मागणी तुमच्याकडे करणार आहे. ते मावळ तालुक्याच्या उद्याच्या क्रीडा घडण्याकरता एक चांगलं क्रीडा संकुल उभं करून द्या, ही माझी मागणी. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील मागणी केली होती, त्यांनी प्रस्ताव दिला. या मागणीच्या माध्यमातून मंजुरी करण्याचा देखील विश्वास दिला. त्यातून त्यांनी मागणी केल्यावरती आम्ही 14 एकर ग्रामदैवत कुटुंब महाराष्ट्राची वडगावची जागा दिली. परंतु त्याला जर मान्यता मिळाली तर 40 कोटी रुपयाचं एक चांगलं क्रीडा संकुल आमच्या मावळ तालुक्यामध्ये माझ्या मुलांकरता, विद्यार्थ्यांकरता, युवक माझ्या मावळ तालुक्यामध्ये दुसरी मागणी आहे की जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांची भूमी म्हणत असताना बाळासाहेब काशी मागण्या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय विलास काका आपण की तुकाराम महाराजांचं मोठं शेकडो कोटी रुपयाचं मंदिर राज्यभरातल्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून उभं राहते आणि या मंदिराच्या पायथ्याला एक चांगलं भव्य दिव्य असं करोडो रुपये हवं, जेणेकरून राज्यभरातल्या आलेले वारकरी संप्रदायाचे आनंद राहतील. आपली साधू संतांची मुळे आपला इतिहास त्या माध्यमातून आपल्याला समाजाला अनेक मागण्या एक चांगली डिजिटल अभ्यासिका असली पाहिजे, त्याकरता देखील आम्ही प्रयत्न करतोय. परंतु उद्याच्या काळामध्ये या तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असताना एक चांगलं काम करणं ही माझी देखील जबाबदारी आहे. मागच्या काळामध्ये जो काही विकास कामांना निधी आला, या निधीतून आपण काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अजून निधी आम्ही चांगली कामं कशी होतील याकरता प्रयत्न करतोय. आज व्यासपीठावरती बाळाभाऊ उपस्थित आहे. जर आम्ही दोघांनी ठरवलं हातात हात घालून या तालुक्याचा विकास करायचा तर महाराष्ट्रातला पुणे जिल्ह्यातल्या सर्वात सुजलाम सुफलाम तालुका म्हणून हा आम्हाला मावळ तालुका पाहायला मिळेल. मामा माझ्या मागणी तुम्ही काय बोललो ये पर्सनल है. दोन्ही मामा व्यासपीठातील पत्रकारांना एवढं सांगतो, राजकारण होत नाही काही एकटे जातील, परंतु या मायबाप जनतेने मला जे काही प्रेम दिलं, जो विश्वास दिलाय, या विश्वासातून अहोरात्र कष्ट करून तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करते. आज आपल्या तालुक्यामध्ये वाड्या पाड्यावरती राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना आजकरी असेल, भाकर समाज असेल, डोंगरे किंवा इतर समाजाचे, माझ्या धनगर समाजाच्या असतील, अण्णा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आज जवळपास आम्ही 1300 कुटुंबांना मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून घर बांधून देतो. माझ्या तळेगाव शहरातील एकच फक्त मागणी करतो की हे शहरात 80,000 अधिकची लोकसंख्या झालेलं शहर आपल्याला पाहायला मिळते आणि या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता देखील अनेक कामांना निधी आला. परंतु अंधा धरणावरून पाणी पुरवठ्याची बंद पाईपलाईन योजना ही मंजूर झाली तर तळेगाव शहराला 24 तास मुबलक बंद पाईपलाईन स्वच्छ पाणी मिळेल. ही योजना देखील राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करावी हे माझी मागणी. म्हणून आम्ही मागण्या करतोय, जेवढे प्रश्न सोडवले तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु सरकार आहे आज माझ्या आया बहिणीचं तुम्ही पाहिल्या या काय निवडणुकी म्हणून आलेल्या नाही, पुन्हा प्रचार म्हणून आलेला नाही किंवा पुन्हा आम्ही दिलं म्हणून आले नाही, तर या आया बहिणीच्या घराचा
बाळाजीदारांनी लाडकी बहीण योजना सुरू केली ती बंद होणार नाही. आज माझ्या आया बहिणीला देखील 50 रुपये सुरू आहेत, त्या देखील आनंदाला आहे. परंतु त्यांना देखील पुण्याच्या काळात वाढू देतो ते पण सांगितले. आणि याही पलीकडे जाऊन सांगतो की माझ्या आया बहिणींनी मला आमदार केलं, या जीवापार सहकार्याने माझ्या पाठीमागे गंभीर साथ दिली, हे कधी विसरू शकत नाही. आणि निवडणुकीचा शेवटचा मुद्दा सांगतो, आया बहिणींना सांगितलं होतं तुम्ही मला पुन्हा आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या. आता मागा करता करविता मला फायनान्शियल मागत होती, उद्या घराच्या बाहेर नाही काढणं म्हणजे बरं, पण आया बहिणींनो तुम्हाला एक शब्द दिला होता, या पोलीस योजनेला तुम्ही घरातला समजता, तुम्हाला विमानात बसण्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांनी कोणाला तुम्ही काय अन्न थोडंच कोणाने करून द्यायला. मी खरोखर आज मला सर्वजण आशीर्वाद द्यायला व्यासपीठावर मान्यवर माझे वडीलधारी आया बहिणी वाड्या पाड्यावरून गावागावातून आले. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज राष्ट्रीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळे मंडळी या गावाच्या या शहराच्या सर्वांनी विकासाकरता एकत्र आला की बाळाभाऊ कोणतं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या व्यासपीठ मंडळाचा आभार करून येणाऱ्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला हा सुनील शेळके तुमच्या पुढे हात करतोय. काळी द्यायची का नाही द्यायची हा तुमचा प्रश्न आहे. माझी तयारी मला गावागावात पुढे संघर्ष करतो, गावागावामध्ये पुढे मतभेद करतो, गावागावामध्ये पुढे गटागटाचं राजकारण करतो, हीच माझी माफक अपेक्षा आहे. म्हणून उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील आपण सर्वजण प्रामुख्याने पुढे जाऊया. आपण सर्वजण काही मला आशीर्वाद द्यायला आला तो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आमदार जोरदार आपण आमदार साहेबांचे स्वागत करूया. आणि त्यानंतर आता मान्यवरांचा सन्मान सोहळा. प्रथमतः या ठिकाणी मी देशाचे सहकार राज्यमंत्री माननीय आमदार मुरलीअण्णा मोहोळ यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. ते माजी मंत्री आदरणीय बाळाभाऊ भेगडे, आदरणीय सुनीलअण्णा शेळके, माऊली दाभाडे आणि शंकरराव शेळके. मान्यवरांना विनंती करेल की आपण या ठिकाणी या देशाचे राज्यमंत्री पुण्यनगरीचे सुपुत्र सन्माननीय मुरलीधरअण्णा मोहोळ यांना सन्मानित करावं. आपल्या सन्मानाचे टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करू. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा सन्मान होतोय. आदरणीय बबनराव भेगडे, गणेश अप्पा ढोरे, रमेश भाऊ साळवे आणि संतोष दाभाडे. आपल्याला विनंती आपण उपाध्यक्ष साहेबांना सन्मानित करावं. त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री माननीय आमदार दत्तामामा भरणे आपलाही सन्मान होतोय. सूर्यकांत वाघमारे, गणेश भाऊ कांबी आणि सुरेश भाऊ चौधरी. तिथेही मान्यवरांना विनंती आहे की महाराष्ट्राचे राज्य कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांना आपण सन्मानित करावं या आपल्याला विनंती आहे. सन्मान्य सूर्यकांत वाघमारे राष्ट्रवादीचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष गणेश भाऊ खाडगे आणि सुरेश भाऊ चौधरी. आपल्याला विनंती आहे आपल्याला सन्मान्य दत्तामामा भरणे यांना सन्मानित करावं ही आपल्याला विनंती असेल. त्यानंतर पुढील सन्मान होतोय राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार बाबासाहेब पाटील. आपला एक सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. माझे आमदार रुपरेखाताई ढोरे, अंजली राजे दाभाडे सरकार, रंजनाताई भोसले आणि उमाराजे दाभाडे सरकार. आपल्याला विनंती आहे आपण राज्य सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांना सन्मानित करावं ही आपल्याला विनंती. त्यानंतर मावळ लोकसभा मतदार
मतदारसंघाचे महासंसद खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सत्येंद्रराजे दाभाडे आणि सत्यशीलराजे दाभाडे आणि गणेश काकडे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी सन्माननीय बाबासाहेब पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. माझे आमदार रुपरेखाताई ढोरे, अंजलीताई दाभाडे सरकार, रंजनताई भोसले, उमाराजे दाभाडे सरकार यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी माननीय आमदार बाबासाहेब पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांना सन्मानित करावं. त्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघाचे महासंसद खासदार श्रीरंगाप्पा बारणे आपला सन्मान या ठिकाणी होतो. दीपकराव गुलावळे, कृष्णाजी काळे आणि यादेंद्र फळदे आपल्याला विनंती आहे की आपण मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दाखल खासदारांचा सन्मान करावा. खासदार श्रीरंगाप्पा बारणे. विधान परिषदेचे विद्यमान युवा आमदार अमितजी घोडके सर आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी सन्माननीय दीपकराव गुलावळे, कृष्णाजी काटे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी विधान परिषदेचे विद्यमान आमदार अमितजी घोडके सर यांना सन्मानित करावं. आदरणीय दीपक गुलावळे, कृष्णाजी काटे यांना त्यानंतर सन्माननीय आमदार शंकर भाऊ मांडेकर, आदरणीय भगवानराव भेगडे साहेब आपल्याला विनंती आहे सन्मान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. आमदार शंकर भाऊ मांडेकर, साहेबराव काशे, भरत भाऊ येवले आणि आपल्याला विनंती आहे आपण शंकर भाऊ मांडेकर आमदार राजगड भोरवेला मुळशी यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. माजी आमदार आदरणीय विलास शेठ लांडेपाटील आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी संदीप आंबे, किशोर सातकर, संभाजी राक्षे आणि साहेबराव कारके या मान्यवरांना विनंती करतो की आपण माझे आमदार विलास शेठ लांडेपाटील यांना सन्मानित करायचं. आणि आता विनंती की हा सन्मान तुम्हाला संपन्न होत असताना जोरदार काळीच्या गटात आपण या सर्व मान्यवरांचे स्वागत करूया. आणि त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थित सामान्य बाळाभाऊ भेगडे आपल्याला विनंती सन्मान करण्यासाठी आपण मंचावरती उपस्थित आहोत याला विनंती आहे. आणि आता सन्माननीय मध्यमदार विलास शेठ लांडेपाटील, आदरणीय बाळासाहेब काशे आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मंत्रीगण या सर्वांच्या वतीने आदरणीय आमदार सुनील अण्णा शेळके यांचा विशेष सन्मान व्यासपीठाच्या वतीने या ठिकाणी होतो. आणि आता मी या राज्याचे कृषी मंत्री इंदापूर तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार सामान्य दत्तप्रभू धरले यांना एक पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे. आता विनंती करेल मला की मला आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे जोरदार काळ्यांच्या गटात आदरणीय आमदार दत्तप्रभू धरले यांचं स्वागत करू. आज आपल्याला नगर परिषदेच्या नवीन वास्तूचा
डॉक्टर केशव हेगडेवार भवनच्या या उद्घाटनाचा कार्यक्रम आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार, एक सर्वसामान्य माणसाचा भाऊ, भावांचा भाऊ, बहिणींचा भाऊ सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणारे या राज्याचे, त्या देशाचे सहकार मंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील, आपले उपाध्यक्ष अण्णासाहेबजी बनसोडे साहेब, आपले लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे, अमितजी गोरके, शंकरभाऊ मांडेकर, अंजलीताई दाभाडे, संजय भाऊ बाळा भेगडे, विलासरावजी लांडे, रमेशभाऊजी साळवे, रूपरेखाताई डोरे, सूर्यकांतजी वाघमारे, आमचे सहकारी माजी मार्गदर्शक मावळीभाऊ दाभाडे, बबनराव भेगडे, संतोषजी दाभाडे, गणेशजी खांडगे, सत्यशील राजे दाभाडे, सत्यचंद्र राजे दाभाडे, दीपकजी ओलावळे, गणेशाना डोरे, रंजनाताई भोसले, आमचे सत्यशील राजे दाभाडे, कृष्णनाना कारके, सुरेशजी चौधरी, सुरेशजी धोत्रे, गणेशजी काकडे, जगनाळेताई, साहेबरावजी काशी, सर्वच उपस्थित सर्व आणि अण्णावरती, सुनील अण्णावरती प्रेम करणारे सगळे बंधू भगिनी, पत्रकार बंधू, मीडियाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या समोर या राज्याचे उपमुख्यमंत्री, आम्हा सर्वांचे नेते, या राज्याचे आपले नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं आणि सुनील अण्णा शेळकेंचं नातं आपल्या सगळ्यांना माहित आहे. सुनील अण्णा शेळकेंनी खरं तर दादांची तारीख घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता, परंतु दादा काल रात्री नगरमध्ये कर्डिले साहेबांना भेटल्यानंतर गेल्यानंतर रात्री दादाला थोडा त्रास झाला आणि दादाला थोडा तब्येत बरी नसल्यामुळं दादांचा मला रात्री 1:15 वाजता फोन आला की सुनील अण्णाच्या कार्यक्रमाला तुम्हाला जावं लागणार, बाबासाहेब पाटील त्या कार्यक्रमासाठी येणार आहे, सगळी मंडळी येणार आहे आणि अण्णाला माझा निरोप द्या. आणि निश्चित प्रकारे दादांची तब्येत बरी नसल्यामुळं दादा जरी आज कार्यक्रमाला येत नसले, आले नसले तरी दादांच्या शुभेच्छा, दादांचा पाठिंबा हा सुनील अण्णाला आहे हे पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो. आता सुनील अण्णांचं भाषण मी बारकाईने ऐकत होतो. अण्णा तुमचा गडी लय भारी आहे, मावळ तालुक्याला सांगतो की तुमचा अण्णा लय भारी आहे, कधी काय कुठला पट मारेल कुठला डाळ मला ते सांगता येत नाही. अण्णा इतका भारी आहे, आम्हाला तिथं मी राज्याचा 19 मंत्री होतो, आम्हाला निधी नाही, आम्हाला काय नाही, आमच्याकडे काहीच नाही, तिथं येऊन इतका सगळ्यात जास्त निधीसाठी तुमच्या सर्वांसाठी कालवा, आमच्या मराठी भाषेमध्ये कालवा करणारा कुठला आमदार असेल तर तो सुनील अण्णा शेळके हे तुमच्या माध्यमातून सांगतो. अरे तुम्ही नशीबवान आहात तर तुम्ही भाग्यवान आहात, असला आमदार तुम्हाला मिळाला, निश्चित प्रकारे माणसाला तुम्ही जपा, असला माणूस तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परत येणार आहे हे अरे तुमच्याकडे बघितल्यानंतरच अण्णा खूप खरंच इतका हुशार आहे. अरे ती नगरपालिकेची इमारत जर पाहिली, त्या नगरपालिकेची तुमच्या जर इमारत पाहिली तर महाराष्ट्र एवढी इमारत नसत की मावळमध्ये इमारत आहे. अरे विकासाचा निधी असू द्या, रस्त्याचा निधी असू द्या, 25-15चा निधी असू द्या, सामाजिक निधी असू द्या, तुमच्या नगर विकासाचा निधी असू द्या, कुठल्या निधीमध्ये मावळचा नंबर नाही असा एकही निधीचा जिया या राज्यामध्ये पडत नाही. इतकं काम अण्णा तू करतोय, अण्णा का करतोय हा अण्णांच्या इतका अरे तुला बोलतो म्हणजे अण्णा आमच्या जीवभावाचा आहे. अण्णा इतकं वेगळं आहे, इतकं काम तुमच्या मावळसाठी करणारा लोकप्रतिनिधी तुम्हाला भेटलाय. तुम्ही खरंच सांगतो अण्णा, तुमची काम करण्याची मूल्यांना अण्णाची पद्धत खूप वेगळी आहे.
जरी तुमचं जुनं नातं असलं शेवटी नव्याचं पण लय भाग्य असतं. ठीक आहे, शेवटी जुनं असतं त्यामध्ये कोणाचं जुमत नाही. परंतु अण्णांनी खूप चांगलं काम या तालुक्यामध्ये अण्णाच्या माध्यमातून होतोय याचा निश्चित प्रकारे एक आनंद आहे. एक लोकवाईक राज्याचा कृषी मंत्री म्हणून मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे. अण्णा तुम्ही क्रीडाच्या माध्यमातून मागाशी मागणी केली. अण्णा मी क्रीडा मंत्री असताना या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी मला सांगितलं होतं काही झालं तरी सुनील अण्णा सांगत तेवढा क्रीडा खात्याचा निधी हा मावळला दिला जाईल. आपण शब्द आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. अण्णा तुमची काम करण्याचं तुमचं सगळं बघितल्यानंतर अण्णा तुम्ही काम करता सगळे काम तर खूप लोक करतात पण कामाबरोबर एवढं प्रेम करणारी माणसांना मिळणं सोपं नाही. प्रेम करणारी बहीण भाऊ तुमच्याकडे आणि माणसं जोपर्यंत अण्णा आपली सामान्य गोरगरीब माणसं प्रेम करणारी माणसं जोपर्यंत आपल्या बरोबर असल्याना भविष्यामध्ये राजकारणामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी ही करायची नसते. आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं ना तुम्ही आरोग्याच्या बाबतीमध्ये काम करताय, क्रीडाच्या बाबतीमध्ये काम करताय, विकासाचं काम करताय, ग्रामीण भागाचं काम करताय, सामान्य माणसाचं काम करताय, मागासवर्गीय माणसाचं काम करताय, अल्पसंख्याक आज तुम्हाला मी सांगतो अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून सुद्धा अण्णा इतका हुशार आहे. दादापाशी जायचा दादाला वेगळं पत्र द्यायचं, माझ्याकडे तो खातं होतं तिकडं पत्र द्यायचं. म्हणजे अण्णा असं वेगळा माणूस आहे. पण अण्णा निश्चित प्रकारे तुमचा वाढदिवस आहे. मी तुम्हाला तुमचं वय विचारत नाही. तुमच्या वहिनी कुठे बसते तुम्हाला तरी खरं सांगितलंय का? त्यामुळे अण्णा असं शेवटी आयुष्यामध्ये काम करायचं असतं आणि तुम्ही काम करताय आनंद वाटतो की शेवटी सर्वसामान्य अण्णा तुम्ही बरं केले. मला ते बरं वाटलं. मुरली अण्णांना मला वाटतं जेव्हा बाबासाहेब पटलांना शिरगापायांना म्हणलो गरीब मोठ्या माणसाचं काम तर सगळेच करतात, मोठ्या माणसाचीच कामं तर सगळेच करतात. कदाचित अण्णा मोठ्या माणसाचं एखादं काम नाही केलं तर मोठा माणूस वटकान दाखवतो. पण गरीब माणसाच्या अपेक्षा खूप छोट्या छोट्या असतात. गरीब माणसाची कामं खूप छोटी छोटी असतात आणि या गरीब माणसाचं एखादं काम केलं, एखाद्या गरीब माणसाला जर मदत केली तरी गरीब माणसं आयुष्यभर आपलं उपकार ठेवतात. आणि अण्णा मी आज पाहिलं गरीब माणसं ही तुमची ताकद आहे. हे ताकद जोपर्यंत तुम्हाला राजकारणामध्ये काळजी करायचं कारण नाही. आणि आज कार्यक्रम वेगळा आहे. मावळातला कार्यक्रम आहे. शेवटी मावळा तुम्हाला मी सांगतो मावळचं आणि माझं नातं वेगळं आहे. पहिल्यापासून नातं वेगळं आहे कारण नातं पाठीमागं दाबाडे भाऊ आहे इकडे बबनराव वेगळे हे दोन माझे बँकेचे सहकारी 1996 सालापासून आम्ही एकत्र काम करतोय. आहेत मावळची लोक काही आहेत काही कडक आहेत काही मावळ मी कडक म्हणजे तुम्हाला नाही म्हणून कडक त्याच्याकडे माझं काही ठरलं पाठीमागं सासऱ्याला बघितली लय लक्षात ठेवावं लागतं. इथं कुठं आमदाराला कोण कुठं नातं कोण कुठली मुलगी कुठं दिली काय दिली सगळं लक्षात ठेवावं लागतं. आणि निश्चित प्रकारे आज कार्यक्रम वेगळा आहे. आज महिला भगिनींची आमच्या लाडक्या बहिणीची संख्या पण जास्त आहे आता. आणि खरं सांगतो तुम्हाला मला तर कदाचित ह्या बहिणींचं आपल्यावरती इतकं प्रेम इतके उपकार आहेत त्यामुळे बहिणींना काळजी करू नका. अण्णा तर तुमच्या बरोबरच आहे. दादा आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, सगळी मंडळी तुमच्या बरोबर आहेत. निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्य सरकारच्या वतीनं ज्या काही गोष्टी आमच्या बहिणींसाठी ज्याला काय करता येतील अण्णाने तर तुम्हाला कुठं कशात द्यायचं म्हणजे अण्णा विमानात अण्णा बहिणींना पण सगळ्या विमानात न्या. थोडी जागा जर शिल्लक राहील तर आम्हाला पण तेवढं घ्यायला. त्यामुळे आज कार्यक्रम कसा असा हसत खेळत असं मला आवडत नाही. तुम्हाला सोडून राज्याचा कृषी मंत्री ठीक आहे मंत्री वगैरे मान्य आहे शेवटी कार्यक्रम कसा झंगात झाला पाहिजे आणि मावळचा कार्यक्रम आहे आणि मावळचा कार्यक्रम कसा झाला पाहिजे आणि आज तो कार्यक्रम होतोय. आणि तुम्हाला एक आज सगळे दिवाळीच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतात. एक नेहमी आयुष्यामध्ये लक्षात ठेवा हसत राहा खेळत राहा आनंदात राहा. हे जग स्पर्धेचं आहे टक्करीचं आहे धडधडीचं आहे. या जगामध्ये सुखी कोण आहे तुम्हाला वाटलं असेल काय पुण्यामध्ये जोरात जॅकेट बिकेट हे जोरात त्याचं दुःख बघून आम्हाला एवढं सोपं नाही आहे.
काही दिसतं तसं नसतं म्हणून सगळ्यांना सांगताय मी माझं आपण माझं आमचं सगळ्यांना सांगा अरे माझंच लय भारी आहे, माझी सून लय भारी आहे, माझी मुलगी लय भारी आहे, माझा मुलगा लय भारी आहे, हे म्हणायला शिका, आयुष्यामध्ये शिका. शेवटी हे आयुष्य खूप सुंदर आहे. या सुंदर आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, या सुंदर आनंदी आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा आपल्याकडून जेवढा पुढच्या माणसाला आनंद देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करा. शेवटी आनंद हा वेगळा आहे. जेवढा आनंद आपण पुढच्या माणसाला देऊ तो उलटा आनंद धापट आपल्याला त्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या. हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगतो. कृषी मंत्री आहेत आज मी तर जास्त तुम्हाला माहिती आहे की मागच्या 3-4 महिन्यापासून त्या राज्यामध्ये खूप मोठी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाल्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांचं ज्यावेळेस आम्ही बाबासाहेब पटेल असतील, अण्णा असतील, आम्ही ज्यावेळेस श्रीरंगाप्पा असतील, ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांच्या दारामध्ये गेलो त्यावेळेस शेतकऱ्यांचं दुःख काय आहे, शेतकऱ्याची अडचणी काय आहे, शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट झालेली आहे. आणि अशा अडचणीच्या काळामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी खूप मोठी मदत या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न जाहीर केले. आणि काल अखेर साधारणतः 31,000पैकी असा 8,200 कोटी रुपयाची रक्कम ही शेतकऱ्यांचा जिआर हा निघालेला आहे. तर मी निश्चित प्रकारे तुम्हाला एवढं सांगतो आज केंद्रीय मंत्रिमंडळ आपले या राज्याचे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमितजी शाह साहेब असतील, या सर्वांनी एक आश्वासन केले की या राज्यातल्या शेतकऱ्यांवरती जे अडचण आहे, जे दुःख, जे संकट आले त्या संकटाच्या काळामध्ये निश्चित प्रकारे या शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केला जाईल. आणि कृषी मंत्री म्हणून अण्णा तुम्ही माझ्याकडून ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या, क्रीडा मंत्री म्हणून तरी माझी हस्तांतरित तुमची ती अपेक्षा पूर्ण तो प्रस्ताव तुमच्या मंजुरीसाठी लिहिलेच आहे. परंतु कृषी मंत्री म्हणून सांगतो शेवटी तुम्हाला नावाला एवढं सांगतो कृषी मंत्री हा तुमच्या घरचा आहे, वाढपी तुमच्या घरचा आहे. तुमच्याकडे जागरण गोंधळ असतं का? कमी असतं ना जागरण गोंधळ आहे का? जागरण गोंधळ करताना मला महिला मंत्र्यांना माहित नाही, जागरण गोंधळ करताना वाढपी जर आपला असता तो वाढताना फक्त ते असतं ते वाढायचं काय ते असतं आणि फक्त पळी अशी बुडवली की जे असे करतात ते पुढच्या मागे वाढपी तुमच्या कृषी विभागाचा घरचा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, परंतु तिजोरीच्या चाव्या हातात असणारा राज्याचा अर्थमंत्री पण तुमचा आहे. आणि अण्णा तर तुमच्या एकट्याचा नाही, ताई तुमच्या एकट्याचा नाही, अण्णा सगळ्याचा आहे. काय म्हणतील माझा यांचा सगळ्याचाच कसा करतो. त्यामुळे अण्णा सगळ्याचा आहे. त्यामुळे दादा अण्णांनी कुठली योजना आणली, अण्णांनी काय आणलं तर दादा कुठल्या गोष्टीमध्ये नाही म्हणत नाही, हा माझा अनुभव आहे. फक्त अण्णा हे विचार करतो बाबासाहेब पाटील श्रीरंगाप्पा अण्णा मला काय आमचं तुमचं तर इंदापूर नसतंय चाललं, बारामती नसतंय चाललं, हे पहिलं नसतंय चाललंय. नगरपालिकेची इमारत बघितल्यावर आमचं तू काय काय म्हणजे तुला दाखवायचं 400 कोटी तुम्हाला काय सांग काय झालं स्कायवॉक काय खाली माणूस गरज असता माणूस नशिबाने पण तुम्हाला मिळायचं नाही. त्यासाठी किती परमेश्वराला हे करायचं राहणार आम्ही पण तुम्हाला नाही म्हणून काम करून घेतो, तुम्हाला गुरु करतो. हा कार्यक्रम खूप चांगला आहे. श्रीरंगाप्पा तुम्ही प्रसारातून काम करताय, तुम्ही सगळेच मंडळी चांगलं काम करताय. आमचे आपल्या सगळ्या माध्यमाच्या काही असतील सगळ्यांची नाव घेतलं नाही तर बाळा बोलतो सगळेच तुम्ही चांगलं काम करताय. आमच्या माजी नगराध्यक्ष कुटुंब दाभाडे कुटुंब किंवा दाभाडे सरकार सगळेच मंडळी शेवटी खूप चांगला कार्यक्रम आहे. आणि कार्यक्रम दीपावली आहे. दीपावलीच्या सुद्धा अन्नाचा इतका दर होता, दर म्हणजे प्रेमाचा दर होता. माझ्या कार्यक्रमाला आलंच पाहिजे. त्यात रात्री 12:30-1 वाजता अजितदादा सारखा माणूस फोन जर करत असेल की त्या अन्नाच्या कार्यक्रमाला जावं लागेल, माझी तब्येत डॉक्टर तिथे मला वाटतं होते. अण्णा मी तुमचं दादाचं तुमच्यावरती किती प्रेम आहे हे मला रात्री 12:30 वाजता समजलं. अण्णा तुमच्या सरकार घेतात
निश्चित प्रकारे भविष्य काळात येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अन्नाच्या हातून या तालुक्याबरोबर अण्णा या राज्यामध्ये तुमच्या हातून भविष्यामध्ये खूप चांगलं काम करण्याची संधी परमेश्वराने द्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि खूप चांगल्या कार्यक्रमाला मावळकरांनी बोलवलं. अण्णांनी मग शब्द भाग सांगितलं इंद्रायणी भाग काही नुसता बोलतो मला भाग मिळाला नाही. मला तो भाग मिळाला देवाशेच सांगतो मला भाग जो गेला दाबाने भाऊ दिला. अरे सासरा काय त्याचा समजतो काय सासरेला त्यामुळे खूप चांगला कार्यक्रम असं शेवटी आयुष्यामध्ये बाबा हसत खेळतात. दिवस आनंदाचे असतात, सुखाचे असतात, दुःखाचे असतात. आनंदाने जास्त हिवायचं नसतं, दुःखाने जास्त दुःखाला सामोरं जायचं. असंच तुम्ही सगळेजण सामोरं जात जा, हसत राहा, आनंदात राहा, एकामेकाला मदत करा, एकामेकाला सहकार्य करा, एकामेकाच्या कामी या. या निमित्तानं दिवाळीच्या निमित्त आपल्या सर्वांना एक विनंती करतो. दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आजच्या अण्णाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि आपल्या नगरपालिकेच्या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंत्री महोदय. आणि राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार बाबासाहेब पाटील मंत्री महोदयांना विनंती करेल की आपण शुभेच्छा आणि मनोगत व्यक्त करावे. एका जोरदार टाळ्यांच्या गजरात सहकार मंत्री साहेबांचं स्वागत करूया. डॉक्टर केशवराव हेगडेवार भवन नूतन इमारत उद्घाटन समारंभाने माझे सरकारी मित्र शेतकऱ्यांना वाढदिवसाचा औचित्य साधून आलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री आमचे बंधू मुरलीधरनाथ मोहोळसाहेब, विधानसभेचे अध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे साहेब, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले की माझे मित्र दत्तामामा भवने, किरण मामा भवने, खासदार साहेब, संजय मामा पाटील हेगडे, माजी नगरमंत्री मौसी भाऊ कामाडे, शरद तुकाराम, अमित गोडे, शंकरराव मानेकर, अण्णा विलास साहेब, माजी आमदार शंकररावजी शेळके साहेब, रुपालीताई ढेरे, माजी आमदार, उपस्थित असलेले या संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व विरोधी, मान्यवर महिला पत्रकार, शेतकरी बांधव, माझ्या भगिनीवर सर्वप्रथम मी दिवाळीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आज इथे येण्याचे कारण म्हणजे आपल्याचा वाढदिवस आला असताना बघितला आताच एखाद्या प्रकारची इमारत उभा केली आहे. भरणे मामाने सांगितलं ही इमारत ही तर असं नसलं की वास्तविकता वाईट वाईट काय अशा प्रकारची सुंदर इमारत या ठिकाणी आपल्या सोयीसाठी उभा केलेली आहे. शेतकऱ्यांना आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून राजकारण करत करत आपल्या सर्वांच्या सरकारमुळे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज आपण दुसऱ्यांदा झालेला आहे. या मतदारसंघाचं चौबाजूने चौरंगी या ठिकाणी विकास करण्याचं काम आतापर्यंत आम्हाला केलं आहे. शैक्षणिक विकास केलाय, औद्योगिक केलाय, सांस्कृतिक विकास केलाय. लोकप्रतिनिधी कसा असावा या मतदारसंघातल्या जनतेच्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत त्या सोडविणार आणि त्याला दूरदृष्टी असणारा लोकप्रतिनिधी आला. आणि म्हणून आज बघितलं आपण कितीतरी मोठ्या कामाचं भूमिपूजन केलं आणि अण्णा सगळ्याचा झाला. मामाने बोलले तसं त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे येतात. मामा तर पुणे जिल्ह्यातलेच आहेत.
की मी 400-450 किलोमीटरवर दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं माझ्या मित्राला शुभेच्छा वाढदिवस देण्यासाठी आलेलो आहोत। ही आमची मैत्री आहे आणि म्हणून बघत असताना या इमारतीमधून आपण ज्याचं नाव दिलं आहे हेगडेवार साहेबांनी जे देशाला आणि राज्याला एक दिशा दिलेली आहे त्या पद्धतीने इमारत किती मोठी आहे त्याला महत्व नाही, पण आता या इमारत करून दिली मध्ये बसलेल्या कर्मचाऱ्याचं काम आहे या इमारतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे। या ठिकाणी आलेला माणूस हसत बाहेर गेला पाहिजे आणि त्या दिवशी हेगडेवार नाव दिलं तर ते सार्थक झालं सगळे म्हणणार। दादा येणार होते, मावळची जनता अतिशय स्वाभिमानी जनता आहे। इथं बघितलं आपण कारखानदारी सरकारी प्रवृत्ती मोठी आहे, इथं मला बरेच निर्माण झालेले आहे, एवढ्या मोठ्या महिला उपस्थित आहे, अनेक वाढदिवस बघितले पण एवढा मोठा वाढदिवस मी कधीच बघितला नाही। एवढं लोकांचं प्रेम अण्णा तुम्ही काळजी करू नका, दादाचं लक्ष तुमच्याकडे मला देखील सांगितलं होतं अण्णाचा वाढदिवस बाबासाहेब दिल्ली जा, अण्णाने माझ्याकडे अपेक्षा केली ही जबाबदारी आमच्याकडे दिल्लीमध्ये उभे दिलेली आहे, पण अण्णा जे सरकारने कळवली जे जे तुम्हाला लागणार आहे ते बाबासाहेब पाटील हे पुढील लोकं तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे आणि या भागामध्ये सरकारी चळवळ कशी आपल्याला सर्वसामान्य माणसाला तरुणाला हाताला कसं काम लागता येईल, महिलांना या परिसरामध्ये कसे जाऊन घेता येईल हे काम आपल्याला भविष्यामध्ये करायचे आहे। अधिक एक वयाची आवश्यकता नाही, पण आपण बघितलं तुमच्या मनामध्ये जे आहे ते निश्चितपणे परमेश्वर घेण्यात येणार नाही। बघितलं आपण आल्यानंतर सत्कार केला, आम्हाला या ठिकाणी मोदी दिली, त्या पाठीमागे दिशा विचार की आपण हे त्या पद्धतीने वाढलं पाहिजे। अशा प्रकारचा आराखडा तुमचा आणि माझा त्यांना वाढवण्याच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। उर्वरित अशा प्रकारचा प्रार्थना करताना तुम्ही 100 वर्ष जगावं आणि त्या 100 आम्ही कसं करा आणि आमचे मुलांना ते कॅमेऱ्यामध्ये लावावे आणि मी पुन्हा सरकार मंत्री करावं आणि हे खात्यामध्ये साध्या या खात्यामुळे राज्याची प्रगती झाली, देशाची प्रगती झाली, आज सांगण्याची वेळ पण या मला करायचं आहे, कोण आपल्याला नेतृत्व खाली करायचं आहे, दादाच्या नेतृत्व खाली करायचं आहे, ही भूमिका घेण्यात येऊन तुम्ही आलेला आहोत। म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, आम्हाला निमंत्रण केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। एक विनंती आहे सगळ्यांना, तुम्हाला जबरदस्तीला पोहोचवले का तुम्ही मला आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायला हात वर करा। आता फक्त ना अजून अर्धा तास तुम्ही कुठे राज्याचे मंत्री आहेत, केंद्राचे मंत्री झाले, आपल्या सगळ्यांसाठी आले ते त्यांच्यासाठी आले आहे, आशीर्वाद पूर्ण करायचे। धन्यवाद। त्यानंतर या ठिकाणी करण्यासाठी राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय संजय बाळाभाऊ भेगडे यांना विनंती आहे की आपण अण्णांना अभिजित चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा व्यक्त कराव्यात आणि मनोदय व्यक्त करावे। मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांना प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने जन्मदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि उपस्थित आपल्या सर्वांना दिवाळीच्या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सहसंघचालक
उर्वशी बळीराम हेगडेवार तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले केंद्रीय सहकारिता तथा नागरी हवाई उड्डाण मंत्री आमचे परममित्र आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ, आपले खासदार आदरणीय श्रीरामजी भागे, आमदार सुनील अण्णा असतील, आमदार शंकरराव मांडेकर असतील, आमदार अमितजी गोटे असतील, माजी आमदार रूपरेखाताई ढोरे, विलासकाका लांडे, आमच्या दाभाडे घराण्यातील आमच्या सर्व श्रद्धास्थान असलेले सर्व परिवारातील घटक, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, वेळेअभावी सर्वांची नावं घेऊन आपल्या सर्वांना जास्त वेळ घेत नाही आणि मोठ्या संख्येने आजच्या या समारंभाच्या निमित्ताने आलेल्या सर्व माता पिता बंधू भगिनींनो, आपल्या दोन्ही राज्यातल्या प्रमुख मंत्री महोदयांची मनोगते या ठिकाणी व्यक्त झालेली आहे. सुनील अण्णांनी सांगितले फक्त अर्धा तास आपल्याला सगळ्यांना शांत बसायचं आहे. अण्णांनी सांगितले 1 तास बसला तरी आमची मंडळी बसतील एवढी ताकद अण्णांच्या शब्दावर आहे. म्हणून तर मला बघायला आवडतं. मित्रांनो, आज या तळेगावच्या वास्तूचं उद्घाटन होत आहे. आपल्या सर्वांना माहिती की 40 वर्षापूर्वी आदरणीय नथुभाऊ भेगडे पाटील यांनी या इमारतीचं काम त्या ठिकाणी केलं. आप्पा आणि मुरलीधरांना आपल्या ठिकाणी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जननी म्हणून ओळखला जाणारा मावळ तालुका आणि त्यावेळेस या ठिकाणी काम करत असताना राज्यामध्ये कुठेही प्रशासकीय इमारतीला डॉक्टर हेगडेवार भवन नाही, ते फक्त तळेगावमध्ये आहे. याचा आम्हाला या ठिकाणी मनापासून अभिमान आहे. आणि आज या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक स्वयंसेवक या तालुक्याने राज्याला काम करण्याचं नेतृत्व दिलं. 1957 ला नथुभाऊ भेगडे पाटील यांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झालेली असताना संघाचा आदेश आला. रामभाऊजी मार्गी एक पहिल्यांदा मावळ आणि मुळशीमधून त्या ठिकाणी आमदार झाले. हा इतिहास मावळचा आहे. आणि ज्यावेळेस या इमारतीचा नवीन लोकार्पण सोहळा संपन्न होतोय, सुनील अण्णा हे त्यावेळेस नगरसेवक होते, उपनगराध्यक्ष होते आणि त्यावेळेस आम्ही तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता मिळवून देण्याचे काम त्या ठिकाणी मी स्वतः केलं आणि 4 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला. सुनील अण्णांनी 4 कोटीमध्ये 40 कोटी आणले आणि या ठिकाणी इमारत आज या ठिकाणी उभी होत आहे. ही देखील गोष्ट सांगितली पाहिजे. खऱ्या अर्थाने त्याचा कळत रचण्याचं काम त्यांनी केलं. मित्रांनो, मगाशी सांगितलं की आमच्या महिला बहिणींना आता मुरलीधर अण्णा या ठिकाणी आहे. महिलांना विमानाच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रात नाही, देशात फिरण्याची संधी त्या ठिकाणी नक्कीच मुरलीधर अण्णा आणि तुम्ही आणि सुनीलांना देतात. पण आमची विनंती आहे, परदेशातील आमच्या महिला बहिणींना त्या ठिकाणी प्रवास करायची संधी मिळाली पाहिजे. नको का प्रवास? तर फक्त महिला बहिणींना नाही तर आमच्या पुरुष मंडळींनाही प्रवास करायची संधी मिळाली पाहिजे. तुम्हाला वाटतं ना आम्हाला प्रवास करता यावा, पण हे करत असताना आज मुरलीधर अण्णा आलेले. अण्णा तळेगावचा इतिहास दाभाडे सरकारांनी लिहिलेला आहे. पहिल्या शिवसेनेमध्ये
ठिकाणी आणि तळेगाव स्टेशन जे जंक्शन रेल्वे स्टेशन आहे त्या तळेगाव स्टेशनच्या रेल्वे जंक्शनला आपण आणि अप्पा बाबले यांनी तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनचं नामकरण त्या ठिकाणी करावं अशा पद्धतीची मागणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करतो। तो प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे त्या ठिकाणी दिलेला आहे। रावसाहेब दानवे पाटील यांनी त्या संदर्भात अहवाल मागितलेला होता, पण आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात। तळेगाव स्टेशनच्या रेल्वे स्टेशनला तिसऱ्या ट्रॅकचं काम अण्णा तुम्ही आणि आपला प्रयत्न करून त्या ठिकाणी करताय, पण त्याचबरोबर आमच्या दाभाडे घराण्याचा सन्मान वाढवायचा असेल तर तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनचं नामकरण देखील त्या ठिकाणी झालं तर खऱ्या आपल्याला मावळचा सन्मान त्या ठिकाणी झाल्यासारखं आम्हाला वाटेल, तो त्या ठिकाणी आपण निर्णय करावा। ही देखील मागणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो। इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, पवना नदी सुधार प्रकल्प याला देखील मोठ्या प्रमाणात केंद्राच्या निधीची मागणी आहे। हे करत असताना तळेगाव दाभाडे नगरपालिका आणि तालुक्याच्या निवडणुका आहेत। सुनील अण्णांनी सांगितलं की आम्ही एक हात पुढे करतो। सुनील अण्णा तुम्ही एक हात पुढे करा, आम्ही दोन्ही हात पुढे करतो। संपूर्ण मावळ तालुका आपण विकसित करून दाखवण्याचं काम करू म्हणून एवढे नितीन मुळे गणेश आणि जेवढा त्या ठिकाणी इलेक्शनचा खर्च करायचा आहे त्याच्याऐवजी तो आमच्या महिला बहिणीच्या विमानतळाकडे आपण देऊ आणि तालुक्याची निवडणूक विजय करू। हा नवीन इतिहास आपण सर्वांनी निर्माण करण्याचं काम करू। आपल्या सर्वांना शुभेच्छा देताना जातो। धन्यवाद। जय जवान। धन्यवाद। आणि त्यानंतर या ठिकाणी मी विनंती मावळ लोकसभा मतदारसंघाचे महासंसदरत्न पुरस्कार विजेते खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात खासदार साहेबांचे स्वागत करतो। हिंदवी समाजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन करतो। दिवाळीच्या सगळ्यांना मनातील शुभेच्छा व्यक्त करतो। मावळ तालुक्याचे सुनील शेळके यांचा वाढदिवस आहे, त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनातील शुभेच्छा व्यक्त करतो। आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। देशाचे केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधर मोहोळ या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देऊन गेलेले दत्तमामा भरणे, बाळासाहेब पाटील, अण्णा बनसोडे, व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री बाळाभाऊ भेटे, माजी आमदार गुरुपंतसाहेब होळे, व्यासपीठावर उपस्थित आमदार चंद्रभाऊ मांडेकर या कार्यक्रमाला अनेक जणांची शुभेच्छा देऊन या ठिकाणी गेली आहे। या अधिक वेळ आपला घेत नाही, परंतु सुनील शेळके आणि त्यांचे सर्व सहकारी तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक, प्रांत अधिकारी सुरेंद्र मोरे, तहसीलदार देशमुख साहेब, सर्व अधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनी, तळेगावकरांच्या इतिहासाचा एक सुवर्ण क्षण आज तळेगाव नगरमध्ये तळेगाव नगरपालिकेच्या एक भव्य अशा वास्तूचं उद्घाटन करण्यास सगळ्यांच्या साक्षीने होते। त्याचबरोबर शिवसंगम स्मारकाचं लोकार्पण देखील या ठिकाणी संपन्न झाले। पुणे आणि जुन्नर आपला तालुका, हा ऐतिहासिक तालुका छत्रपती शिवरायांच्या 50 वर्षांनी पावन झालेली भूमी आपण सगळेजण
छत्रपती शिवरायांचे मावळ्या वारसदार आणि म्हणून या संपूर्ण विकासामध्ये या तालुक्याच्या विकासामध्ये अनेकांचा सहभाग बाळाभाऊच्या कारकिर्दीमध्ये बाळाभाऊंनी त्यांच्या परीने या तालुक्याचा विकास केला. सुनीलांना देखील दुसरी पॉईंट या तालुक्यामध्ये मिळाली आणि राज्यामध्ये केंद्रामध्ये एका विचाराचं सरकार आहे. केंद्रामध्ये पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी संपूर्णपणे देशामध्ये अनेक योजना राबवल्या आणि त्या योजनेचा एक भाग म्हणून या तालुक्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीब माणसाला घर देण्याचं काम हर घर जल या योजनेच्या अंतर्गत या मावळ तालुक्यामध्ये अनेक गावांना पाणी देण्याचं काम, पाणी पुरवठा करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विचाराचा आपल्या पाहण्यानं त्या संपूर्ण परिसराचा आपल्या परिसराचा विकास होतो. आता रेल्वे होतोय या रेल्वेची संकल्पना खरं तर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्षात राबवली. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना त्याला सक्षमपणे पाठिंबा दिला. हे सगळं करत असताना आज विकासाचा धाडा केला जातोय. सन्माननीय अजितदादा पवार अर्थमंत्री म्हणून राज्याचे त्याला देखील पाठिंबा देण्याचे काम करतात. आता प्रसिद्धी होते देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये नवीन विमानतळ झालं आहे. दुसरं विमानतळ पुणे जिल्ह्यामध्ये सासवडला होतं. म्हणजे देशाला आणि प्रदेशाला जोडणारं एक चांगल्या प्रकारचं कोळी विमानतळ या पुणे जिल्ह्याला लागून असल्यावर पुढच्या कालावधीमध्ये एक या परिसरामध्ये एक व्यवसायाला चालना मिळत, लोकांच्या येण्या जाण्याला चालना मिळत, रिंग रोड उपलब्ध होतात, ट्रॅफिकची समस्या सुटेल. तळेगाव साखर शिखरापूर या रस्त्याला मंजुरी मिळालेली जवळपास या रस्त्याचं काम 4,500 कोटीचं काम आहे सरकारच्या माध्यमातून होते. म्हणून ते अनेक वर्षाचे प्रश्न प्रलंबित प्रश्न मार्गी करण्याचं काम केलं. तिसरा आणि चौथा ट्रॅक पाहून या विश्लेषणातून मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि सरकार आल्यानंतर 2017 मध्ये त्याला मंजुरी मिळाली. सुरेश प्रभू या खात्याचे मंत्री होते, परंतु नंतरच्या कालावधीमध्ये राज्य सरकारने त्याच्यामध्ये सकारात्मक टिकावणी दाखवली नाही आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर पहिल्यांदा हा तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याला राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये त्याला मान्यता दिली. मान्य देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष कृतीतून या प्रस्तावाला मान्यता दिली. प्रत्यक्ष अंमलात आणण्याचं काम राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि म्हणून गेले अनेक वर्ष आपण म्हणतात या ठिकाणी लोकांचा प्रश्न आहे, या ठिकाणी गाड्यांचा प्रश्न आहे. जोपर्यंत तिसरा आणि चौथा ट्रॅक पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे प्रश्न प्रलंबित राहतील. केंद्राने राज्याने खास करून महसूल रेल्वे मंत्री मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सगळ्या भागाला वापरायचा आणि त्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच मी स्वतःच मुद्द्यांना आणि सहकारी म्हणून केंद्र मिळण्याचा नक्कीच आम्ही सगळे प्रयत्न करू. एक चांगल्या विचारानं या परिसराचे सगळे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे. बाळाभाऊ आपण मागणी केली तळेगाव स्टेशनला आपण नामकरण करण्याच्या संदर्भामध्ये खरं तर पुणे स्टेशनचं नामकरण होत असताना त्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रीय गृह विभागाला जावा लागतो आणि गृह विभागाने त्याला मान्यता दिल्यानंतर पुढं तो विभाग रेल्वे असेल तो अन्य विभाग असेल तो त्याला विभागाचं काम करतो. नक्कीच आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू. इंद्रायणी आणि पवना नदीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार सकारात्मक PMRDच्या माध्यमातून पिंपरी महापालिकेच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या दोन्ही नद्या स्वच्छ करण्याच्या कामाला गती देण्याचे काम देखील आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचं. सुनीलांना असं आपण असं सगळेजण एकत्रपणे करू. जागतिक वारसा केंद्रामध्ये 12 किल्ले हे राज्यातले 11 राज्याबाहेरच्या घेण्याचे महत्वपूर्ण निर्णय खरं मोदी सरकारच्या काळापासून झाला. आणि अभिमान आपल्या तालुक्यातील लोक जागतिक वारसा केंद्रामध्ये सहभागी झाला आणि नक्कीच जगाच्या पातळीवरती एक नाव नक्कीच येईल.
असा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि चांगला कार्यक्रम होतो. वेळ देखील बघा झालेला आहे, सगळ्यांना बोलणार आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळेजण साक्षीदार मावळच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे जे काम करायचं असेल नक्कीच आपण सगळेजण एकत्रपणे करूया. एवढं त्यानंतर सांगता आपल्याला पुनश्च एकदा दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त होतो. जय हिंद. धन्यवाद सर. त्यानंतर या ठिकाणी मी विनंती करेन हुंडाई मोटर्स इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्याने मावळ तालुक्यातील वन विभागाच्या जागेत ओरियर फाउंडेशन यांच्या वतीनं 1,00,000 वृक्ष लागवड आणि संगोपन करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये हुंडाई मोटर्स इंडिया लिमिटेड आणि ओरियर फाउंडेशनच्या टीमचा सन्मान या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री माननीय आमदार मुरलीधर मोहोळ विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा. ही आपल्याला विनंती एकदा जोरदार करायचं करतात. आपण या सर्व टीमचं स्वागत करूया. निवडणूक झाली त्यावेळेस आदरणीय आमदार सुनील शेळके साहेबांनी जाहीर केलं होतं की मी जेवढ्या मताने निवडून आलो तेवढे वृक्ष लागवड करून त्याचं संगोपन करूया. म्हणून आपण सगळ्यांना विनंती की अभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात दिलेला शब्द पाळणारा नेतृत्वासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांचाही सन्मान होणार आहे. ते काही मिनिटात पोहोचतात. इमारत उभी करण्यासाठी फार मोठं मोलाचं सहकार्य अण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेलं आहे. आणि आता मी विनंती करें मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. क्योंकि पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. त्यांच्या विचारांनी तुमच्या मनामध्ये हौसला निर्माण होणार आहे. राज्याचे सहकार तथा हवाई उड्डाण मंत्री माननीय आमदार मुरलीधर मोहोळ एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या दिलखुलास महत्वाचं स्वागत करू. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत ज्यांनी अण्णाला शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमाला गेले. असे विधान परिषदेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, राज्याचे कृषी मंत्री दत्तारामा भरणे, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आपल्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे ज्यांना धन्यवाद देईन. मला वाटतं आता हे सुद्धा भाषण करण्यामध्ये जातात. अगोदर सगळे भाषण करून निघून चालले होते. आपल्याला धन्यवाद दिले आपण कमीत कमी या ठिकाणी मला इकडे थांबले. तर मला माहिती अण्णा सगळ्यांना अर्धा तास दिला आहे. ते सगळे त्या अण्णाचा ऐकतात. माझे विद्यार्थी माहीत नाही पण कमी वेळात बोलणार. व्यासपीठावरती उपस्थित इतर मान्यवर आमचे राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, आमदार शंकर मांडेकर, आमदार अनिल गोरखे, विलासकाका लांडे, उपेताताई ढोळे, माऊली दाभाडेजी, बबनरावजी बेगडे, गणेश खांडगे, श्रीमंत सरदार दाभाडे परिवार, इतर व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व या मावळ विधानसभा मतदारसंघातील मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक बंधू भगिनी, सर्वप्रथम मी माझ्या अत्यंत जवळचं सहकारी मित्र सखा आणि आपला आमदार मी त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना दीपावलीच्या सुद्धा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आज खरं तर मावळ विधानसभा मतदारसंघातील या जनतेच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक अशा प्रकारचा हा दिवस आहे. हा सणामुळे हा प्रसंग आहे. मला ज्या वेळेला अण्णांनी सांगितले की माझ्या मतदारसंघामध्ये काही विकास कामांचं उद्घाटन आहे, भूमिपूजन आहे,
आणि त्यासाठी तुला यायचंय. मला चांगलं लक्षात होतं की मागचे 2 कार्यक्रम माझे चुकले की या कार्यक्रमाला गेलं तर आयुष्यभराचं नातं तुटणार आहे. कारण निवडणुकीच्या काळामध्ये मी सुद्धा खूप व्यस्त होतो. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जायला लागत होतं. म्हणजे त्यावेळेला अन्नाच्या प्रचारासाठी या ठिकाणी येता माझे काही कार्यक्रम धावून गेले, येता आलं नाही. मी म्हटलं आता जर आपण नाही गेलो तर चुकीला माफी नाही. आणि म्हणून त्या प्रेमापोटी ते एक आत्मीयता आहे, स्नेहबंध आहे. आणि त्यासाठी अण्णाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देण्यासाठी आणि या सगळ्या प्रचंड अशा खूप मोठ्या संख्येनं किंवा मोठ्या आर्थिक तरतूद त्याला म्हणता येईल की जवळपास मला त्या आकड्यावरती विश्वास बसेला. म्हणजे 124 कोटी आणि त्याच्यात परत 712 कोटी. म्हणजे एखाद्या राज्याचं खरं तर छोट्या छोट्या राज्याचं आर्थिक बजेट नसेल वर्षाचं इतका हा बाबा एखाद्या कामाचं भूमिकेने उद्घाटन करतोय. आणि मला असं वाटतं याच्याबरोबर त्या कामाची व्यापकता लक्षात येते. कामाच्या प्रती असलेली श्रद्धा निष्ठा ही आपल्या सगळ्यांच्या सुद्धा मला असं वाटतं मोठी प्रतीक होते. आणि म्हणून अशा कार्यक्रमाला यायला मनापासून आनंद वाटला. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आज कामं होत आहेत. आणि खरं तर या मावळ तालुक्यातील या भूमीला मगाशी बाळाभाऊ म्हणाले तसं हे मावळ तालुका हा तसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची एक भूमी आहे. आणि त्याच्यामध्ये आज संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम वेडेवार यांच्या नावानं जे नगर परिषदेची भव्य इमारत होती त्याचंही उद्घाटन या ठिकाणी झालं. मला असं अत्यंत समर्पक पद्धतीनं अत्यंत विचारपूर्वक या सगळ्या कामाचा किंवा या सगळ्या कार्यक्रमाचा विचार आणण्यात केला. आणि म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं सुरू असलेल्या सगळ्या विकास कामांना आज शुभेच्छा देतो. परंतु या झालेल्या सगळ्या म्हणजे तळेगाव दाभाडे नगर परिषदेची इमारत असेल, शिवशंभू स्मारक असेल, पोलीस स्टेशन आपल्या तळेगाव दाभाडेचं असेल, प्रशासकीय महसूल इमारत असेल, शहरातली पोलीस स्टेशनची इमारत असेल, ग्रामीण पोलीस स्टेशनची इमारत असेल, नारळाचं पुस्तक अंदाज संपून जाईल. म्हणून अशा अनेक कामांचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आज खरं तर मी म्हणालो तसं ही ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं परस्पर झालेली भूमी आहे. आणि आज मावळ तालुक्यातल्या या सगळ्या विकास कामांची एकूण सगळी स्थिती पाहता एकूण सगळी जी काही आज व्यापकता पाहता एक आदर्श लोकप्रतिनिधी आज मावळच्या जनतेला मिळाला असं म्हणणं चुकीचं होणार नाही. आणि मला याचं कौतुक वाटतं. खरं तर अण्णाच्या कल्पकतेला सराव केला पाहिजे. पाहुणे सुद्धा असा बोलतो की विचार करून पाहुण्यांना बोलवलेलं असतं. म्हणजे पाहुणे आल्याने बोलवतो आणि कामाची दिसतात. आणि या कामाला कोणता पाहुणा बोलवला पाहिजे अशी सगळी मला जे विचार करतो तर लाईनीने कृषी खात्याचं काम काढलं, त्याच्यानंतर बाबासाहेब सरकारचं काम काढलं, मी आलो तर काहीतरी केंद्राचं काम काढलं. पण मला असं वाटतं माझं थोडी भावना वेगळी असायला केंद्र आपल्यासाठी यावा ही भावना होती त्याच्यात जोडून होती. पण असा नेता हा जनतेला मला असं वाटतं की खूप एक त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना त्याच्या भविष्याचा विचार करतो, त्याच्या विकासाचा विचार करतो. आणि अशा ठिकाणी येणारे पाहुणे हे माझ्या जनतेसाठी मला किती उपयोग करायचे पर्सनल व्यक्तिगत काही नसतं. पण माझ्या मावळच्या विकासासाठी त्याच्या प्रगतीसाठी मला या सगळ्या मंडळींचा उपयोग कसा करून घेता येईल हा विचार करणारा लोकप्रतिनिधी हा मला असं वाटतं एक आदर्श लोकप्रतिनिधी असतो. आणि त्याचं अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे तुम्ही जाणार. आणि म्हणून आज आपण अनेक कामांचं उद्घाटन केलं. स्वर्गीय बाबासाहेब कोलकरांच्या हस्ते ज्या स्मारकाचं आपण भूमिपूजन केलं त्या शिवशंभू स्मारकाचं आज या ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी गोरेगुरी महाराजांच्या हस्ते सुद्धा संपन्न झालं. आणि एकूण जवळपास 712 कोटी मी म्हणाल तसं महाराष्ट्रातल्या एका विधानसभेमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं इतक्या मोठ्या रकमेची कामं होणं हा एक वेगळाच अनुभव मी आज अनुभवतोय. आणि मग त्यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देईल, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. तसं खरं तर मुळशी आणि मावळ वेगळं नाहीच आहे. जसं मगाशी मला सांगितलं की या मुळशी आणि मावळचं मिळून सुरुवातीला एक आमदार झाले स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी. आणि त्यामुळे मुळशी आणि मावळचं एक वेगळं नातं आहे. तसंच मुळशीचा मी मावळचा अण्णा आमची खूप वर्षापासूनची मैत्री आहे.
म्हणजे पुण्यात तो गाड्या चालवित होता तर निलंबागा चालवित होता, त्यानंतर कोल्हापूरला आम्ही राहिलो. एकाच राजकीय पक्षामध्ये कामाला सुरुवात केली. बाळाभाऊ आमच्या सोबत आम्ही सगळे युवा मोर्चामध्ये काम करत होतो. मग असे मामा गेले, आता मला मामांना सांगायचं होतं. मामा म्हणते आता नवीन तर नवीन असतं, तसं नाही मामा, नवीन तर नवीन सोळा जुनं ते सोनं असतं. त्यामुळे आम्हाला एक मित्र म्हणून, एक सहकारी म्हणून आज कुठल्या विचाराच्या पक्षामध्ये काम करतो, कुठल्या नेतृत्वामध्ये काम करतो, याच्यापेक्षा आपला माणूस कोण आहे, आमचा माणूस कोण आहे, ही भावना मला असं जास्त महत्वाची आहे. आणि म्हणून हा सगळा विचार करत असताना आज एक चांगल्या प्रकारचं काम या मतदारसंघामध्ये होत आहे. आणि एखादा लोकप्रतिनिधी वारंवार जेव्हा निवडून येतो तर जनता त्याला त्याच्या केलेल्या कामाची पावती देते आणि म्हणून पुन्हा पुन्हा तो लोकप्रतिनिधी होतो. याचं उदाहरण आपल्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की दुसरं द्यायची आवश्यकता नाही. आज पुणे आणि मुंबईसारख्या दोन शहराला जोडणारा आपला तालुका, आपला मतदारसंघ आहे. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षांच्या मागच्या काळामध्ये विकासाची खूप प्रगती वेगाने या सगळ्या मतदारसंघामध्ये झाली. त्यामुळे मागचे सगळे आपल्या सगळ्या लोकांना मला असं वाटतं की एक भविष्याचा विचार करून या सगळ्या तालुक्याचा आज विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी ठेवला. आणि म्हणून मला आज इथे येताना मनापासून आनंद वाटतो. अण्णांनी उल्लेख केला की एका ताटासाठी जेवढी माणसं तालुक्यामध्ये तेवढं एक वेगळा प्रेम असतं, आपुलकी असते. बघा मी तुम्हाला एक सगळ्यांना किस्सा सांगेल, कदाचित तो इथं कुणालाच माहिती आहे, पण मोबाईलच नाही. ज्या वेळेला 2019 ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्यावेळेला आमदारही भाजपमध्ये होता, मी तर भाजपमध्येच होतो. आमचे बाळाभाऊ विद्यमान आमदार होते, मंत्री होते. अण्णांची स्वाभाविक अपेक्षा होती की मला उमेदवारी मिळाल्यानंतर प्रयत्न करत होता. आता कळतंय मामा व्हायचं, मला आज काही गणितच कळत नाही, मला कळतच नाही मामा भाषेत दुसऱ्याला मामा बनवतात हातवर आहे. पण मला असं वाटतं मला तो प्रसंग आजही आठवतो की मैत्री काय असते. आणि जसं त्याला कळलं आणणार की बाबा आपलं तिकीट होत नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याची उमेदवारी द्यायला सांगितली. आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेला पहिला कोणाला माहीत नाही, त्याने मला केला की माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादी दिलं, तुझं तिकीट कट झालं त्याचा अंदाज आला, आता तू माझ्याबरोबर चल. मी म्हटलं बाबा मी गेल्या घरी सुट्टी आहे, तू जाऊ नको. मला नाही नाका, तिचे दोन कापले, हीच भाषा होती त्याची, पण तिचे दोन मी कापले म्हणला. आता त्यानंतर तो तिकडे गेला, तो त्या पक्षात गेला, त्याचं भलं झालं. मी माझ्या पक्षात झालो, माझंही भलं झालं. पण ही मैत्री अशी असते की अशा वेळेला त्याला माझी आठवण झाली की मग तुझा पण आता संघ गेला, दादा आले, आता तू पण जर दोघं एक वेळेला आमदार. पण ठीक आहे, नियतीने ठरवलं होतं तू इथं काम करतो, मी तिकडे काम करतो. मला हा सगळा प्रवास आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, प्रतिकूल काळात नाही, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले आम्ही सगळं. त्यामुळे सगळं काम करत असताना जनता जनार्दनाचा आशीर्वाद हा आमच्यासाठी खूप मोलाचा असतो. आणि म्हणून आता सगळे प्रतिनिधी जेव्हा काम करतो तेव्हा माझी प्रामाणिक भावना आहे की ते तुमच्या आशीर्वादाशिवाय ते सुद्धा अशक्य आहे. आणि म्हणून इतका भरभरून आशीर्वाद आपण आपल्या लोकप्रतिनिधीला देत आहे. मग बाबासाहेबांनी वाढदिवसाला कुठेही इतकी गर्दी दिसत नाही, तर ही कुठेही मला असं वाटतं की प्रेमापोटी आपुलकी आलेली ही सगळी गर्दी आहे, ही सगळी आपुलकी या ठिकाणी मला दिसते. आणि म्हणून अधिक न बोलता पुन्हा एकदा तिकडनं मागणं आवाजाची तयार लागायला लागतील, म्हणून मी लवकर सांगायचा विचार करतो. तर अण्णांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं काय विचार केला तर लोकोपयोगी कामाचं आज लोकार्पण केलं पाहिजे. आपल्या वाढदिवसाला काय विचार केला की जनतेच्या विकासाच्या कामासाठीचं भूमिपूजन झालं पाहिजे, उद्घाटन झालं पाहिजे, असा विचार करणारा लोकप्रतिनिधीमध्ये आपला सुविधा नाही. मी त्याला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्या मावळत्या जनतेच्या वतीनं खूप खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो, त्याचं अभिनंदन करतो. आता मी नव्हतो आठवण, तुम्हाला आठवण दिली विमानाचं सांगा म्हणला तर परत मला मावळत यायचंय. आत्ता हो म्हणलं नाही झालं, पण मला कळलं की दोघं मिळून करणार दोघं मिळून कार्यक्रम करणार आहे. तुम्ही विमानाची चिंता करू नका, मला पैसे आले तुम्ही विमान राहील इतकी चिंता सोडा. तुम्ही इथं जाण्याचा विदेशात जा, फक्त पैसे तेवढे बरोबर पाठवा, नाही तर माझी नोकरी जाईल. खूप खूप आनंद, शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. महाराष्ट्र धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. 5 मिनिटांप्रमाणे जागेवरती बसावं.
सन्मान्य तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विजयकुमार सरनाईक यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प या ठिकाणी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उभे केलेले आहेत. आदरणीय नामदार मुरलीधर मोहोळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. खासदार श्रीरंगप्पा बारणे आणि तदनंतर नगर परिषद इमारतीच्या ठेकेदार त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे ते SS साठे आपलंही मनापासून स्वागत आणि एक विशेष सुट्टीचा सन्मान होतोय कुमारी स्वरा शिरीष कळमकर. आईस स्केटिंग मध्ये तिने 2 गोल्ड मेडल मिळवलेले आहेत. तिचा विशेष सन्मान आदरणीय नामदार मुरलीधरांना मोहोळ साहेब आदरणीय आमदार सिंगलना शर्मा आणि आपल्या सगळ्यांना आदरणीय आमदार सुनील शिंदे यांच्या वतीने विनंती आहे की सध्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावरती गाजत असलेला फोक लोक हा कार्यक्रमाचा लाईव्ह या ठिकाणी कन्सेप्ट सादर होणार आहे. पाठीमागे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपण सुद्धा सर्वांनी या सुंदर अशा कार्यक्रमाचा संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद या ठिकाणी घ्यावा हे आपल्याला विनंती आहे. आभार व्यक्त करण्यासाठी किशोरजी सातकर यांना विनंती की आपण आभार व्यक्त करावा. मावळ तालुक्याचे लोकप्रिय जनसेवक कार्यसम्राट आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज तळेगाव दाभाडे या ऐतिहासिक नगरीमध्ये तळेगाव नगरपालिकेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन शिवशंभू स्मारकाचं लोकार्पण त्याचप्रमाणे अनेक विकास कामांचा लोकार्पण समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना या कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय सहकार राज्यमंत्री आदरणीय नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ, महाराष्ट्र सरकारमध्ये कृषी मंत्री आदरणीय नामदार बर्णे मामा, नामदार बाबासाहेब पाटील, सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी एक सूचना आहे. व्यासपीठाच्या डावीकडील भागामध्ये अण्णा या ठिकाणी सर्वांची भेट घेणार आहेत आणि या व्यासपीठावर लोक हा मनोरंजनाचा कार्यक्रम